Hey guys, welcome today my new vlog. Good morning guys, good afternoon guys, good evening guys. सकाळ सकाळच्या उठलं ना पाऊस थांबला का तर जाऊ पण पटापटाचे ज्या पाऊस पडला वांदो गाईच. आजचा वर्ग उडे बॅक डे ना आणि बायसेप डे. आज मी मारणार आहे बायसेप आणि बॅक डे. इसका डे का मतलब बैक बायसेप डे. फटाफटा आलो घरी, कारण का रमातल्यामध्ये माझी पक्का पाऊस होता काय, धो पाऊस होता. मग दिसत होतं मी रपा गाडी मारली ना आलो फटाफटा घरी. आता टाइम झालेला घरी पाहुणे वाटले काय या पावसाने तर नको केल्या भ्रष्टाचार पूर्ण वाट लावून टाकला. बघा नुसता जरा ऐकतच पण वाईट झाला. सकाळपासून जो मी 7ला जिमला येईल तेव्हापासून चालू भाई ऐकतच नाही. त्या पावसाने तर बाहेर पण लावून देत ना काहीच. काय आता मस्त की नाश्ता करतो काहीच. लकड़ी की काटी पे घोड़े ने मारा, धूम कहा तोड़ा धूम के बाका घोड़ा. लकड़ी की काटी पे घोड़े ने मारा, धूम कहा तोड़ा. भाई कसा गाणे आपला टान 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 टान. गाईच मी आलो वापस. आज आता मस्त की जस्ट आंघोळ बिंगोळ झाले ना, आता मस्त ॲक्टिंग करणार आहे. मस्त की एखादा नाटक दाखवणार आहे तुम्हाला. तो नाटक एकदम चांगला सगळा आहे, आवडतं मला. मौसम मस्त आणि भाईला गर्लफ्रेंड नसतात. बाई पाऊस थांबला काय एकदम. थेंब पडतो पाऊस. हा थेंब पडतो होता पाऊस. पावसाचा खाली झोपला होता माणूस गेला पलता समोरून आला त्याचा समझून गया. यूट्यूब के पहले कदम किसने रखा बता देता हूँ. सुनो ध्यान से बस सुनो. यूट्यूब के पहला कदम भोईर सारी ने रखा. जब मैं यूट्यूब पे आया लोग डरने लगे, अभी मैं घबरा हूँ. क्यों? क्योंकि सारंग भाई का जलवाई काफ़ी है. आता यूट्यूबवरती आले आजचे तर मला ओळखत आहे. कोण बोलतो शेट, कोण बोलतो बिग फॅन. आपला नाद केल्याशिवाय राहायचा नाही. काय बोलतो गोली घेतो का. कसं दिसतो बघा भाई. अख्खा कॅमेरा 4 साईडला फिरवला आहे. विशेष काय सांगू तुम्हाला. गिर से जंगल में खो गई थी आंखें सामने देखा मेरे यूट्यूब चॅनल का वाह था. काहीच मला स्वप्न पडला होता सांगू तुम्हाला. बहिणी सकाळी स्वप्न पडला. तो स्वप्न तुम्हाला 5:05 वाजता मी डायरेक्ट अचानक उठलो. स्वप्न का सांगू का गाईज, मला मोठा आवड भेटलेला आहे आणि मी एवढा फेमस झालो गाईज. माझी मुलाखत घ्यायला अंबानी सगळे घरचे येते. मुकेश अंबानी आला तर माझी मुलाखत घ्यायला. मी एवढा फेमस झालो तर मला इंडियन अवॉर्ड भेटला गाईज. आणि पूर्ण सेलिब्रिटीमध्ये वाह होते. सारंग भोईर कोण आहे तर मला भिवंडीचा तो ब्लॉगर आहे. आणि माझा हा स्वप्न एकदम भयानक होता गाईज. मला स्वप्न पडला 5:05 वाजता. जर मी अचानक उठलो आणि मी असं हाताने मॅडल घेतो तेव्हा मला अलार्म वाजला. अलार्मने माझी वाट लावली. पण गाय जो स्वप्न होता का खतरनाक, मला जाम आवडलं स्वप्न. मला असं इमेजिन केलं गाईज मी की मला एक मोठा अवॉर्ड भेटला, मोठा इंटरनॅशनल अवॉर्ड. की आज एवढंसं पोरगा महाराष्ट्रामध्ये मी गाजवलं. मराठी माणसाचा एक मुलगा, मराठी माणूस, एक पोरगा त्याने आज काय महाराष्ट्रामध्ये गाजवलं गाईज. पूर्णपणे माझ्याकडे वाह होते. प्रत्येक ठिकाणी माझे बॅनर लावते. आणि असे पब्लिसिटी की मला जायला रस्ता नाही. गाड्या अशा लाईनीमध्ये गाड्या, VIP गाड्या आणि VIP बॉडीगार्ड. आणि मी असं चालतो आणि सगळे म्हणतो सरी सेल्फी सेल्फी. पूर्ण जेवढं पण अख्ख्या वर्ल्डमध्ये दुबईमध्ये माझं नाव घातलं होतं गाईज. आणि हे स्वप्न मला एवढं भयानक आवडलं होतं गाईज. हा स्वप्न माझं खरं व्हायला पाहिजे. दुबईमध्ये माझ्या बुर्ज खलिफावरती आता माझे ब्लॉग चालू आहेत. बुर्ज खलिफावरती माझे असे ब्लॉग चालू आहेत. सगळे जण मला बघते आहे. मी जेव्हा दुबईला गेलो दुसऱ्या दिवशी लोक मला बोलते सर कम. आपल्याला काही इंग्लिश येत नव्हती पण आपण एक असिस्टंट ठेवला होता काही. भिवंडी का ब्लॉगर दिन का फुल वीडियो बनाते लेता हो, रात को दोस्तों के साथ पट्टे भी उड़ाता हो.
फिर लड़के लोग आते बोलते भाई तू मेरा बिग फैन है, बोल के लेके जाते मेरे को खाना खाने के लिए और मेरे नाम के ऊपर मेरे बिल फाड़ देते। ऐसे ही दोस्त सबको मिलने चाहिए। कैसे भाई बताओ, सुबह से ब्लॉग बनाने का 11 बजे अपलोड होता है, फिर 11 बजे जो पब्लिसिटी होती है, कभी 30 लाइक कभी 40 व्यू, वो देखते ही मुझको इतना होता आहे। तर गाईज माझं स्वप्न अमिताभ बच्चन आता माझे तो पण माझी मुलाखत घेत होता गाईज, बोला अब इतना ही कैसे बढ़े, फिर मैंने मेहनत की आपकी तरह आणि एवढं माझे ब्लॉग फॉलो होताना गाईज माझ्या आज मला एक कॉल आलता मुंबईवरून की भावा मी तुमच्या मुंबईवरून ब्लॉग बघतो। तो माझा शाळेतला मित्र आहे, त्याचं नाव कार्तिक मरुण पाटील, हा माझ्या शाळेतला मित्र आहे। तो जस्ट मुंबईला राहायला गेला आहे आता, नाही तर तो माझ्या मुंबईवरून ब्लॉग बघतो, म्हणजे किती मी मुंबईच्या टॉप लेवलचं होणार आहे काही दिवसांनी। चांद के ऊपर कदम किसने रखा, मैंने। दूसरे दिन धरती पे कदम किसने रखा, फिर भी मैंने, क्योंकि मेरा यूट्यूब चैनल था। हे गाइस, वेलकम टू डे ब्लॉग 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 ब्लॉग। कैसा लगा मेरा मजा मेरी जान, समझ में आया, इशारा काफी है। एक भयानक सीन था, भयानक सीन, पूरे शहर में अपनी चर्चा थी, अड़ोस पड़ोस में सब बोल रहे थे भाई का ब्लॉग देखो। जब ब्लॉग में यूज कम आए तब लोग बोले अरे ये तो आगे निकल जाएगा, फिर भी हम आए थे, ऐसे हम स्टाइल से जा रहे थे। लोग बोल रहे सर एक सेल्फी, मैंने तो जरूर लो सर। आपने जो डायलॉग बोला ना, हे गाइस, हा माझा सर्वात फेवरेट गाईड आहे, याचं आपलं नाद आहे, विषय का भाई कोणा सांगतो भाई। एक भयानक सिंग हुआ एका दिवशी ना, एक माझ्या मागं ना काय लागलं असं हुआ, तुम्हाला सांगतो या, माझ्या मागं ना पोरा मागं लागली होती सेल्फी घेण्यासाठी। सर एक सेल्फी, लो बाई, हटके विषय। हे गाईज आता गुड न्यूज अशी झालं, फायनली पाऊस थांबला गाय, मला खूप आनंद झाला ना। मी आता चाललो पहिले पेट्रोल भरून घेईन, मग तो आपण निस्तारचे कपडे द्यायला, त्याच्यानंतर जाऊन मस्त काही एखादा नाश्ता करायला, पैसे पण घेतले एकदम बारा कडक। तर मित्राचा कॉल आला, हे फटाफट नाश्ता करू आपण, चला गाईज। गाइस आज मी विजिट केला न्यू शॉपचे इथे, नूर शॉपचे इथे। हा आहे छत्रपती चौकाच्या समोरच अवेलेबल शॉप, नूर शॉप। इथे खूप प्रकारचे तुम्हाला खायला वस्तू भेटेल, मॅगी, पिझ्झा, पाणीपुरी, शेवपुरी, चॉकलेट सँडविच, इतर सर्व। मी ऑर्डर दिले, मग मी मॅगी, पनीर मॅगी, चला काय यूपी मॅगी दिली ऑर्डर, खूप टेस्टी पण होती काय। आता तुम्हाला शूट करताना दाखवतो गाईस। सबस्क्रायबर भेटलेत, माझे डेली व्हिडिओ बघतो हा भाऊ। बाकी कसं आहे, बरं आहे? मला एकदम लांबून धावत आले, दादा तुझे व्हिडिओ बघतो, थँक्यू सो मच। जेवण आहे आमचं भुर्जी फ्राय, खूप मला आवडते भुर्जी, त्याप्रमाणे केला शेवट भुर्जी पाव खाल्ला गायचं, एक नंबर लागते भुर्जी। पावसाळ्यामध्ये भुर्जी खायचं, पाव एक झकास। तर हे गाईज जर आज ब्लॉग कोणाला नक्की आवडला असं तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। काय मला गुड न्यूज असं आहे तुम्हाला सांगतो, मी जस्ट नाश्ता करून निघलो ना, मी अजयनगरच्या रोडवरून आलो ना, समोरून 2 पोरं माझ्या सायकलवरून पिच्छा करत होते, ते माझे सबस्क्रायबर होते। माझे विचार करा माझे लेवल कुठपर्यंत पोहोचले। लहान मुलांनी मला ओळखला की दादा तुला मी बघितलं आहे, मला कुठं इथं शॉपमध्ये, तुझे खूप व्हिडिओ चांगले असते। थँक्यू सो मच भावा, ज्याने मला सायकलवरती 2 पोरं धावत आले माझ्या मागं, म्हणजे मला पुढे आवाज दिला, दादा आम्ही तुझे बिग फॅन आहे। थँक्यू सो मच भावांनो, माझे 2 लाडक्या।